नमस्कार, मी कविता. कोणाला गार्डनिंगची आवड असो या नको, पण प्रत्येक घरामध्ये दिसणारा हा मनी प्लांट वास्तूच्या हिशोबाने सुद्धा शुभ मानला जाणारा हा प्लांट म्हणजे मनी प्लांट. त्याचं नावच मुळात मनी प्लांट आहे. असे मानले जाते की हा प्लांट लावल्याने आपल्या घरात मनी म्हणजेच पैसा येतो. खूप जण हा प्लांट लावणे पसंत करतात. हा प्लांटची कटिंग कशी लावायची आणि त्याची चांगली ग्रोथ होण्यासाठी कुठले खते द्यायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अगोदर आपल्या लांब लांब पसरलेल्या ब्रांच आपल्याला अशा मातीत खोचत चालायच्या आहेत, ज्यामुळे आपला प्लांट बुशी दिसतो आणि त्याला नवीन सुद्धा ब्रांच येत राहतात. आणि जे काही आपल्या प्लांटवर खराब पत्ते असतात ते नेहमीच काढून टाकायचे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या प्लांटची ग्रोथ ही थांबत असते. जर आपल्याला मनी प्लांट हा मातीत लावायचा असेल तर अशा पद्धतीने आपल्याला एक एक पानाजवळून कटिंग करून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त कटिंग मिळतात आणि आपला मनी प्लांट कुंडी सुद्धा भरगच्च दिसते. कारण एक एक पानाजवळून एक एक रूट निघत राहतात. या अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मनी प्लांटची कटिंग करून घ्या. आणि जो हा पुढचा भाग आहे तो आपण पाण्यात लावण्यासाठी घेऊन घेणार आहोत. पुढच्या ज्या 3 पानांची कटिंग असते ती आपल्याला पाण्यात लावून घ्यायची असते. ती दिसायलाही सुंदर दिसते आणि मातीत लावलेल्या कटिंगच्या ग्रोथपेक्षा पाण्यात लावलेली ग्रोथ ही खूप स्लो असते. म्हणून अशा पद्धतीने आपण हे पाण्यात लावून घ्यायचे असते. त्यानंतर मातीत कशी लावायची ते आपण बघूया. सर्वात अगोदर आपल्याला साधी माती घ्यायची आहे. त्याच्यात कुठलंही कंपोस्ट किंवा शेणखत आपल्याला टाकायचे नाही. नेहमी कटिंग लावताना आपल्याला फक्त मातीच घ्यायची आहे. त्याच्यामुळे आपली कटिंग मरत नाही. कित्येक वेळा खतामध्ये भरपूर प्रमाणात फंगस असते, त्यामुळे आपली कटिंग मरून जाते. तर आपण फक्त मातीतच आपली कटिंग लावणार आहे. ड्रेनेज होलच्या खाली मी अशा नारळाच्या शेंडा टाकून घेतल्या आहे. त्यानंतर आपण ही साधीच माती मी घेतली आहे, ही आपण टाकून घेऊया. अशा पद्धतीने मी सर्व कुंडी भरून घेतली आहे. तर आता आपण केलेली कटिंग सर्व लावून घेऊया. एक एक पानाजवळून केलेली कटिंग आपण मातीमध्ये अशा पद्धतीने खोचत चालूया. म्हणजे हिला गोल गोल आकार देऊया. म्हणजे आपली कुंडी ही भरगच्च होते आणि दिसायलाही छान दिसते. जोपर्यंत कटिंगला नवी पाने येत नाही तोपर्यंत आपल्याला ही कटिंग सावलीमध्येच ठेवायची. याला बिलकुल उन्हात ठेवायची नाही, नाहीतर आपली कटिंग ही जळून जाते उन्हाच्या प्रभावाने. मनी प्लांट आपल्याला कुठल्याही सीझनमध्ये लावता येतो. याचा कुठलाही सीझन नसतो की ह्या सीझनमध्ये लावायचं. तर तुम्ही देखील आपल्या घरी मनी प्लांट नक्की लावा. मनी प्लांटची चांगली ग्रोथ होण्यासाठी नायट्रोजनयुक्त खताची गरज असते. तर नायट्रोजन हे चहा पावडरमध्ये भरपूर प्रमाणात आढळते. म्हणून आपण यूज केलेली चहा पावडर ही स्वच्छ धुवून या मनी प्लांटमध्ये जर देत राहिलो 15 दिवसानंतर तर आपली मनी प्लांटची ग्रोथ खूप फास्ट होते. त्यानंतर दुसरे खत म्हणजे आपण जे कांद्याचे साली फेकून देतो ते साली आपण न फेकता रात्रभर पाण्यात भिजून ठेवायचे आणि त्याचे पाणी देखील आपण मनी प्लांटला 15 दिवसाच्या अंतराने दिले तर आपले मनी प्लांटची पाने एकदम चमकदार होतात आणि त्यांना मोठी होण्यासाठी सुद्धा फायदा मिळतो. त्यानंतर आपण मनी प्लांटवर स्प्रे बॉटलने पाणी टाकून घेऊया. नेहमी कटिंग लावताना स्प्रे बॉटलनेच पाणी टाका. तुम्ही देखील अशा पद्धतीने मनी प्लांटची कटिंग लावून बघा तुमची कटिंग 100% जर्मिनेट होईल. श्री स्वामी समर्थ.